आजचा दिवस ना भलता भारी गेला आहे का ते सांगते. तर ना सकाळी किती जरी चांगलं आवरून निघले तर दुपारपर्यंत माझी अवस्था अशीच होते, कारण केस सांभाळणं माझ्याच्याने जमत नाही. बरं, त्याच्यानंतर आधी विट्यात गेल्यानंतर माझी हीच गोष्ट असते की मी आधी पोटोबा करते मग विटोबा करते. म्हणजे ज्या कामाला आले ना ते काम माझं नंतर असतं. फर्स्ट प्रायोरिटी ही खाणं आहे. आणि ना त्याच्यानंतर केकच्या शॉपमध्ये जाऊन काकीसोबत अशा गप्पा मारल्या जसं की आम्ही खूप दिवसांनी नाही खूप जन्माने भेटत असेल. आणि काही ठिकाणांवरून इच्छा नसली तरी निरोप घ्यायला लागतो, त्यामुळे काकींचा निरोप घेतला आणि मी उघडला आले. आणि जर तुम्हाला वाटत असेल मी खुश राहावं तर तुम्ही मला असे चॉकलेट आईस्क्रीम देऊ शकताय. त्याच्यानंतर ही पिल्लू ह्याच्यासाठी रुसली होती कारण की मी हिला चॉकलेट आणायला विसरले होते आणि ती सांगत होती मला की तिला केवढं मोठं चॉकलेट पाहिजे. आणि त्याच्यासाठी ती मला असं म्हणत होती की इथनं मागे जाऊन घेऊन ये, मग तुझ्या घरी चॉकलेट नाही का, आणि मी तुझ्या घरला येते, एवढं मोठं चॉकलेट मला आणून दे, असं ही सांगत होती मला. त्याच्यामुळं मग हिची थोडा वेळ बडबड ऐकली. त्याच्यानंतर माझं एक पार्सल घ्यायचं होतं, ते पार्सल पण माझं आलं. आणि माझं पार्सल बघून ना ही मॅडम खुश झाली आणि ती पार्सल घेऊन बसली होती. त्याच्यानंतर तिला म्हटलं की तू चोरी केलीस पार्सलची म्हणून सांगेन. म्हणताना तिनं एवढ्या तातडीनं पार्सल मला परत दिलं की ती नंतर त्या पार्सलला हात पण लावत नव्हती. सो एक्साइटमेंट ना वय किती जरी वाढलं तरी संपत नाही. आता हे पार्सल घरी नेण्या इतके पेशन्स माझ्यात नव्हते, त्यामुळे वाटेतच त्या पार्सलचा कुल्ला केला आणि दिवस चांगला गेला. कारण की आज माझ्या कामाचं असं कौतुक झालं होतं. सो तुम्हाला पण कौतुक करायचं असेल ना तर लाजू नका, आपला कॉमेंट बॉक्स रिकामा आहे. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.